नमस्कार. लयभारीमध्ये मनपूर्वक तुमचं स्वागत. मी ज्योती खोत. आज आपल्या सोबत चर्चा करणार आहेत अनिल फोंडेकर सर. ते मुंबई व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज संपूर्ण जगभरामध्ये बेरोजगारीचा प्रश्न हा उद्भवत आहे. तर याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल, तुमच्या माध्यमातून तुम्ही युवा पिढीला किंवा तरुण पिढीला मार्गदर्शन करत असतात, एकंदरीत तुमच्या फर्मबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. नमस्कार. मी मुंबई व्यापारी असोसिएशन अध्यक्ष, पण त्या मुंबई व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष होण्याचं कारण असं आहे की व्यापारी म्हटलं तर जे आत्ता अस्तित्वात असलेले व्यापारी, तर त्या व्यापाऱ्यांना घेऊन नाही तर नवीन उद्योजक कसे तयार होतील, नवीन व्यापारी कसे बनतील, याकरता म्हणून ही मुंबई व्यापारी असोसिएशनची स्थापना केली आहे. मी थोडक्यात माझा थोडासा आढावा देतो की गेल्या 20 वर्षापासून मी रोजगार आणि स्वयंरोजगार या विषयावर काम करतो आहे. मी सांगण्यास मला थोडंसं अवघड वाटतं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही रिजनल चॅनल्स आहेत, या रिजनल चॅनलमध्ये कोणी आस्था चॅनल म्हणजे जे आपल्या योगाचे चॅनल्स वगैरे असतात, काही स्पोर्ट्सचे चॅनल्स असतात, काही एंटरटेनमेंट चॅनल्स असतात, परंतु रोजगार आणि स्वयंरोजगार हा एवढा संवेदनशील विषय आहे. आम्ही केंद्रातून किंवा महाराष्ट्रातून प्रत्येक वेळी ओरड असते की बेरोजगारी वाढली, पण बेरोजगारांना जर योग्य तर रोजगार आणि स्वयंरोजगाराचं मार्गदर्शन करण्यास मला असं वाटतं कोणीच पुढे येत नाही. आणि हे शिवधनुष्य मी गेल्या 20 वर्षापासून हातात घेतलेलं आहे आणि यथाशक्ती मी त्या पद्धतीने प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे Naukri.com आणि Monster.com असे एक मोठमोठे पोर्टल होते आणि ह्याचा अभ्यास करताना एक लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रातील गावखेड्यातील, शहरातील, गावागावातील मुलांना तेवढं म्हणजे त्या पोर्टलवर जाण्याचं तेवढं ज्ञान नव्हतं. आणि अशावेळी एखादा न्यूजपेपर आपण जर एखादा काढला आणि या न्यूजपेपरच्या माध्यमातून प्रायव्हेट सेक्टर्स आणि गव्हर्नमेंट सेक्टर्समधले जॉब्स एकत्रितपणे जर समजा आपण ते प्रिंट केले आणि पब्लिश केले तर ते कसं होईल, आणि हा माझा प्रयोग यशस्वी झाला. हे अशासाठी की प्रायव्हेट सेक्टरमध्ये एवढे जॉब्स आहेत की ज्या जॉब्सचा सगळं अतिक्रमण म्हणून मी मुद्दामून शब्द घेईन की त्या ठिकाणी असलेले HR बाबू हे आपल्या इकडच्या महाराष्ट्रातील मुलांना ते जॉब्स मिळत नाहीत. कारण त्याचं असं आहे की त्याची ती पब्लिसिटीच ते लोक करत नाही आणि छुप्या रीतीने ते लोक परप्रांतातील लोक भरती केली जाते आणि आम्ही इथे फक्त कोगाची ती ओरड असते की आमच्या मुलांना जॉब लागत नाही. आणि अशा करता म्हणून मी महाराष्ट्र रोजगार न्यूजपेपर हा एक मी प्रकाशित केला. गेले 9 वर्ष हा प्रकाशित होतो आहे, परंतु कोरोना काळामध्ये मध्यंतरी आम्ही तो थांबवला आणि महाराष्ट्ररोजगार.in हे वेब पोर्टल आम्ही चालू केलं आहे. आता तुम्ही म्हणाल की प्रायव्हेट सेक्टरमधले कुठले जॉब्स आहेत, तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे कोणी आउटसोर्सिंग मोठमोठ्या ज्या सर्व्हिसेस आहेत, मोठमोठ्या कंपनीजचे जॉब्स त्याच्यामध्ये पब्लिश होतात. एक मोठं ब्रीदवाक्य आमचं आहे की आम्ही रोजगार देत नाही तर रोजगार दाखवतो. आणि मुळात मला असं वाटतं की रोजगार दाखवणं हे फार मोठं जिकिरीचं काम असतं, कारण रोजगार ॲक्च्युअल दाखवणं हे फार महत्त्वाचं आहे. सध्याच्या काळामध्ये असं झालं आहे की प्रत्येक ठिकाणी गल्लोगल्लीमध्ये प्लेसमेंट कन्सल्टन्सी, प्लेसमेंट एजन्सी आहेत, पण ते लोक त्या पद्धतीने कुठले तरी पैसे घेऊन वगैरे खोटे जॉब लावण्याचं ते आम्हीच दाखवत असतात. आणि या सगळ्या गोष्टींना कुठेतरी मारा करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र रोजगार न्यूजपेपर, महाराष्ट्र रोजगार पोर्टल म्हणून मी नोकरीचं पोर्टल सुरू केलं. पण आम्ही त्यासाठी तेवढ्यावरच न थांबता विविध ठिकाणी रोजगार मेळावे घेतले आणि ज्या कंपनीजचे जॉब आमच्या या न्यूजपेपरमध्ये पब्लिश होत होते त्यांच्याच HRना इथे बोलवण्याचं काम आम्ही वेगवेगळ्या रोजगार मेळाव्यातून आम्ही ते केलं आणि चांगला त्याला प्रतिसाद पण मिळाला. याने काय होते की विविध ग्रामीण भागातील जी आमची होतकरू तरुणी आहेत, मग ते सुशिक्षित असू दे किंवा अल्पशिक्षित, यांना नोकरी देण्याचं म्हणजे रोजगार देण्याचं काम केलं. गेल्या कोरोना काळामध्ये कोरोना हा एक विषयच प्रत्येकाला नवीन होता. म्हणजे जन्मलेल्या बाळापासून ते वृद्धापर्यंत त्याला कोरोना हा विषयच कळला नाही. आणि या कोरोनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भरडला गेला तो माझ्या महाराष्ट्रातील तरुण. तुम्ही एक मार्क केलं असेल की गेल्या कोरोनामध्ये परप्रांतातील लोक, म्हणजे तुम्ही जर टी व्हीवर जर सगळ्या चॅनल्समध्ये बघितलं ते परप्रांतातील लोक आपापल्या गावी परत निघून गेले. आणि हेच कोणीतरी 10-15 वर्षापूर्वी कोणीतरी सांगितलं होतं की परप्रांतातील लोक ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये एखादं कुठलंही आक्रमण होईल, महाराष्ट्रामध्ये कुठलंही वादळ होईल, महाराष्ट्रामध्ये कुठलंही संकट येईल, त्यावेळी ही लोक, परप्रांतातील लोक आपापल्या गावी निघून जातील. आणि तेच मला असं वाटतं की मी तरुणांना सांगू इच्छितो की त्यावेळी ते सगळेजण आपापल्या गावी निघून गेले. परंतु दुर्दैवाने आमची मुलं त्या 2 ते 3 महिन्यात किंवा त्या 2 वर्षात आपण म्हणूया ती झोपूनच राहिली.
त्यांना वाटलं की ही परप्रांतातली आता मुलं गेली ती आता काही परत येणार नाही. पण तुम्ही मार्क केलं असं की ती परप्रांतातली मुलं ही परत आली आणि परत नोकरीवर रुजू झाली. आणि मी ज्यावेळी माझा हा म्हणजे मी आत्ताचा जो अनुभव 2 वर्षाचा बघितला, तर महाराष्ट्रातील मराठी मुलं ही आत्ता बेरोजगार झाली आहेत असं काहीतरी दिसून आलं आहे. एनिवे, त्यांना एक उपयोग किंवा त्यांचा आता उपयोग कसा करून घ्यायचा महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांनी हा आता येणारा काळ ठरवेल. सांगण्याचं कारण असं आहे की ज्यावेळी नोकरी आपल्याला मिळत नाही आहे, नोकरीचा जर समजा तुम्हाला अनुभव असेल, तुमच्या गाठीशी अनुभव असेल, तर मला असं वाटतं की आत्ता महाराष्ट्रातील मराठी मुलांनी उद्योगामध्ये यावं. म्हणून आपण द महाराष्ट्र उद्योग या एका वेबसाईटचं ओपनिंग केलं आहे. या महाराष्ट्र उद्योगाच्या वेबसाईटच्या माध्यमातून विविध महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भागातील विविध खेड्यातील असे लघुउद्योजक आहेत की ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने कल्पकतेने कष्टाने एक स्वतःचे प्रॉडक्ट्स बनवले आहेत. मग ते एक ऑटोमोबाईल असतील किंवा गारमेंट्स असतील, त्याच्यानंतर फूडचे रिलेटेड असे वेगळे प्रॉडक्ट्स आहेत की ज्यांना एक चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करूनही त्यांना त्यांची ती विक्री होत नाही. आणि अशासाठी मुंबई व्यापारी असोसिएशनने त्या मराठी उद्योजकांना घेऊन नवीन मराठी उद्योजक कसे घडवतील म्हणून एक संकल्पना द महाराष्ट्र उद्योग या वेबसाईटद्वारे मी केली आहे. पण सर, एक असा म्हणजे लोकांमध्ये संभ्रम असतो किंवा एक असं चर्चा असते की म्हणजे आता तुम्ही म्हणाल Naukri.com असं अनेक वेबसाईट असतात, त्यांच्या थ्रू लोकांना किंवा तरुणांना नोकरी मिळायचं असे आमिष वगैरे दाखवले जातात. तर तुम्ही लोकांचा विश्वास कशा पद्धतीने संपादन केला हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे. अगदी चांगला पॉईंट आहे. प्रश्न असा आहे की ज्या कंपनीज, आपण एखादं उदाहरण घेतलं, महिंद्रा, टाटा, रिलायन्स या ज्या मोठमोठ्या फर्म आहेत, तुम्हाला सांगू इच्छितो की ज्युनियर लेवलचे जे जॉब्स असतात ते डायरेक्ट कंपनी त्यांच्या पेरोलवर घेत नाही. मग अशा वेळी त्यांनी एखादा कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो. पण तो कॉन्ट्रॅक्ट कोणाला की एक आउटसोर्सिंग कंपनी आहे. आता आपण समजा टीमलीज, वॉटरमेलन, रॅन्डस्टॅड अशा मोठमोठ्या कंपन्या आहेत की त्या आउटसोर्सिंग कंपनी आहेत आणि त्यांच्या पेरोलमध्ये ह्या कंपनीसाठी ते काम केलं जातं. म्हणून आम्ही तो गॅप भरून काढला की ह्या ज्या आउटसोर्सिंग जेवढ्या कंपनीज आहेत ह्यांचं एक मोठं सेमिनार घेतलं. त्या रोजगार सेमिनारमध्ये त्या सगळ्यांना मी आमंत्रित केलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या महाराष्ट्रातील खेडोपाडी असलेली, गावातील मुलं असलेली, शहरातील मुलांना तुमच्याकडून ज्या मोठ्या कंपन्यांसाठी जे जॉब लागतात ते जॉब्स आम्हाला मिळावेत, म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर टायअप केलं. त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट जॉब पब्लिश करू, फ्री ऑफ कॉस्ट तुमचे पोर्टलमध्ये टाकू, फ्री ऑफ कॉस्टमध्ये न्यूजपेपरमध्ये करू, फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही रोजगार मिळावेला आणि ह्या सगळ्या फुकट आम्ही यंत्रणा राबवल्या. महाराष्ट्र रोजगारचं हे सगळे कष्ट बघून किंवा हे काही जे आमचे प्रयत्न होते, या प्रयत्नासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आम्हाला हे लेटर दिलं, म्हणजे प्रशंसापूर्ण एक लेटर दिलं की जेणेकरून मधला जो गॅप होता ना तो महाराष्ट्र रोजगारने आम्ही तो भरून काढला. त्याचबरोबर म्हणजे आत्ता देखील प्रशासनाकडे म्हणजे राज्य सरकारकडे तुमची काय मागणी असेल, अजून तुम्हाला कोणत्या सवलती दिल्या पाहिजेत किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून कशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करू शकता असं, आणि महाराष्ट्र सरकारची तुम्हाला कशा पद्धतीने मदत हवी आहे? महाराष्ट्र शासनाचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असा आहे की महाराष्ट्र शासनाची एक वेबसाईट आहे महास्वयं.in, परंतु दुर्दैवाने असं सांगू इच्छितो की त्यांच्याकडे ह्या ज्या काही कंपनीज आहेत, मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर मला जनतेला आता विचारायचं आहे की महाराष्ट्र शासनामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या शासनाकडून त्यांना पाणी मिळतं, शासनाकडून भूखंड मिळतो, शासनाकडून सगळे अनुदानं मिळतात, पण मग महाराष्ट्रातील मुलांना, इथून स्थानिक मुलांना नोकऱ्या देण्यासाठी हे ज्या काही मोठमोठ्या ज्या कंपनीज, मोठमोठ्या ऑर्गनायझेशन उदासीन असतात. मग अशा वेळी महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. त्यांच्या पोर्टलवर जेवढे काही जॉब्स आहेत त्याची सगळी माहिती दिली पाहिजे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक आठवड्यात महाराष्ट्र राज्याने, महाराष्ट्र शासनाने त्या राज्यात, मी त्या मंत्रिमंडळामधील म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगार जो विषय ज्या मंत्र्याकडे आहे त्या मंत्र्याने, मला असं वाटतं प्रत्येक आठवड्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचे जॉब्स किती आहेत. म्हणजे आता तुम्ही एका साईडला सांगताय की महाराष्ट्र राज्याकडे जॉब्स नाही आहेत म्हणजे शासनाचे, जर तुम्ही शासनाची ज्या काही भरती आहेत त्या तुम्ही करत नाही आहेत, मग प्रायव्हेट सेक्टर आजच्या तारखेला मला असं वाटतं किंबहुना तिथे कुठलाही जाती, धर्म, पंथ कुठलाही लागत नाही. आणि अशा वेळी जर म्हणजे तरुणांना जर मोठमोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जर ते जॉब्स मिळाले, परंतु हे सगळे जॉब्स महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर असणं गरजेचं आहे आणि ते काम मी करतोय. आणि त्याचबरोबर ते असा देखील एक प्रश्न विचारा असं वाटतं की म्हणजे तुम्ही जे मेळावे भरवले आहेत, उद्योग मेळावे भरवले आहेत, तर लोकांचा किंवा तरुणांचा कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद आहे?
अगदी भरपूर मोठा प्रतिसाद आहे. आणि काय झालं आहे की तुम्हाला मी अजून एक चांगलं उदाहरण देईन की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे Naukri.com किंवा मॉन्स्टर किंवा अजून एक shine.com वगैरे असे मोठे मोठे पोर्टल आहेत. मला एक सांगा, ते कधी प्रिंटिंग त्यांनी केलं आहे का न्यूजपेपर? नाही. न्यूजपेपर जे प्रिंटिंग करायचे मिड डे असू दे किंवा महाराष्ट्र टाइम्स असू दे किंवा कुठलेही जे काही लिडिंग पेपर्स आहेत, त्यांनी कधी पोर्टल टाकलं आहे का? तर मी हे दोघांची सांगड घालून ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रातील तरुणांना ह्या पोर्टल किंवा ह्या प्रिंटबद्दल, ह्या न्यूजपेपरबद्दल कळलं, तर त्यावेळी त्यांना वाटलं की आमचा कोणतरी तारण आला आहे. आणि ह्याच्यात एकच माझा प्रामाणिक प्रयत्न होता की महाराष्ट्रातील आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना, मग त्या नोकऱ्या असू दे किंवा उद्योगांमधले अनुदान असू दे, उद्योगांमध्ये बँकिंगचे फंडिंग असू दे, याकरता या नोकरी आणि उद्योग किंवा रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी मी काम करतोय. आता हा संपूर्ण प्रश्न झाला तो बेरोजगार किंवा तरुणांना उद्योगधंद्यांचा प्रश्न झाला. आणि काही अशा महिला आहेत ज्यांना लघुउद्योग सुरू करायचे असेल किंवा काही असे अपंग व्यक्ती आहेत, त्यांना देखील असे काही उद्योग करायचे असेल, तर तुमच्याकडून त्यांना कशा पद्धतीने प्रतिसाद दिला जातो किंवा कसं मार्गदर्शन केलं जातं? हो, मला आपल्या तरुणांना सांगायला अतिशय आवडेल, कदाचित त्यांना माहिती नसतं. दुर्दैवाने काय झालं आहे की आत्ता प्रत्येक आमच्या रिजनल चॅनेल्स किंवा केंद्रातले किंवा जे काही अदर कास्टचे जे काही चॅनेल्स असतात, तर त्या रिजनल चॅनेल्समध्ये शासकीय अनुदान, शासनाचे पद्धतीने कुठले काही फायदे आहेत का किंवा कुठले कुठले उद्योग आहेत, ह्याविषयी जास्त कुठे कोणी चर्चा करत नाही. आणि महाराष्ट्रातील मुलांना फक्त समजा आता आपण स्पेशली जर सांगितलं मराठा समाजाला फक्त मराठा आरक्षणाच्या पलीकडे माहीत नाही. त्याला शिक्षण आणि नोकरीमध्ये जखडून ठेवलेलं आहे. पण उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ फक्त तो ऐकून आहे, तो जाणून आहे, पण त्याचं कुठे ऑफिस आहे, तिथे अधिकारी कोण आहेत, तिथे MD कोण बसतात, त्या संचालक मंडळामध्ये कोण आहेत, आपल्यासाठी काय फायदे आहेत, हे चुकूनही, म्हणजे हातामध्ये स्मार्टफोन जरी असला तरी तो त्याचं डोकं मात ठेवून बसलेलं आहे. असं मी दुर्दैवाने मला सांगावंसं वाटतंय की मराठा किंवा ब्राह्मण समाज म्हणून ज्यांची महामंडळं नाही आहेत, अशा करता हे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे. दुसरं महामंडळ आहे OBC महामंडळ, जिथे एक OBC आरक्षणाचा आता परत प्रश्न शिक्षण आणि नोकऱ्यांबद्दल केला, तर त्यासाठी शामराव बेजे एक महामंडळ म्हणून आहे. विजयंती म्हणजे भटक्या जमाती ज्या काय आहेत त्या जमातीसाठी वसंतराव नाईक महामंडळ म्हणून आहे. आणि SC ST साठी महात्मा फुले महामंडळ आहे. होतंय काय की आपल्याला आत्तापर्यंत लोकांना म्हणजे कळलं की शासनाचे फक्त अनुदान मिळतात, पण ह्या अनुदानाला एक मोठ्या व्यक्तीने कल्पक दृष्टीने आणि भविष्याची जाण ठेवून त्यांनी एक अशा पद्धतीने ती अनुदानाची स्कीम एक वेगळ्या पद्धतीने मांडली. त्याला व्याज परतावा योजना म्हणून म्हणतात. या व्याज परतावाच्या योजनेच्या मार्फत सरळ आणि स्पष्ट लिहिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने बँकेतून 10 लाखाचं वैयक्तिक बिझनेस लोन घ्यावं आणि त्या बँकेचं जे काही व्याज असेल, म्हणजे मुद्दल आणि व्याज, या मुद्दल आणि व्याजमधलं व्याज आम्ही 12% परत तुम्हाला देऊ, असं प्रत्येक महिन्यामध्ये. म्हणजे 12% म्हणजे साधारण समजा 10 लाखाचं लोन असेल तर साधारण 2.5 ते 3 लाख ते तुम्हाला परत मिळतात प्रत्येक महिन्यामागे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. कोऑपरेटिव्ह बँका, कॉर्पोरेट बँका, नॅशनलाइज बँका, अगदी NBFC बँका, या सगळ्या बँकांनी आता पुढाकार घेतला आहे. आणि अशा वेळी जर समजा 10 लाखाचं तुम्हाला वैयक्तिक बिझनेस लोन मिळत असेल बँकेकडून, ह्याच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की केंद्रातून CGT MSE म्हणजे क्रेडिट गॅरंटी म्हणून ती गॅरंटी पण घेतलेली आहे. त्यामुळे विना तारण, विना व्याज आणि विना जामीनदार जवळजवळ 10 लाख ते 50 लाखापर्यंत तुम्हाला लोन मिळतं आहे. याकरता अधिक माहितीसाठी तुम्ही तर महाराष्ट्रउद्योग.com मध्ये तुम्ही जाऊ शकता. मगाशी तुम्ही आता प्रश्न विचारलात की महिलांसाठी मी आता एक छोटं धोरण केलं आहे आणि ते आता मोठं व्यापक स्वरूपात होतं आहे असं मला असं वाटायला लागलं आहे. अवनी लघुउद्योग मोबाईल व्हॅन योजना. अवनी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा एक आदेश आहे, हा एक निर्देश आहे, हा एक GR आहे. शासनाचा आदेश म्हणजे त्याला गव्हर्नमेंट रिझोल्युशन जो आहे तो 2019चा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने त्यावेळी हर्षदीप कांबळे म्हणून सचिव होते, उद्योग सचिव, यांनी तो GR काढला आहे. त्याच्यामध्ये सरळ सुटसुटीत लिहिलेलं आहे की तुम्ही फिरते विक्री केंद्र करू शकता. त्या फिरते विक्री केंद्रामध्ये तुम्ही काय करू शकता, तर फूड व्हॅन, फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, ग्रॉसरी, गारमेंट्स, अशा पद्धतीने मी आत्तापर्यंत 107 व्हॅन्स त्या तयार केल्या आहेत. अवनी लघुउद्योग मोबाईल व्हॅन योजना. या योजनेअंतर्गत आम्ही असं लिहिलं आहे की कुटुंबासारखी योजना म्हणून. ह्या कोरोना काळामध्ये मला असं वाटतं की आमच्या पुरुष मंडळी म्हणजे घरातील जो कुटुंब प्रमुख आहे त्याच्या आता नोकरी गेलेली आहे. त्याच्याकडून जो काही त्याचा उद्योग होता तोही म्हणजे तो बुडाला होता त्याचा. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांना मी खास करून आवाहन करेन आणि मी नम्र विनंती
विनंती करेन की अवनी लघुउद्योग मोबाईल व्हॅन योजनेच्या मार्फत मला असं वाटतं महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला अनुदान मिळते, शासनाच्या माध्यमातून विविध बँकांमधून तुम्हाला लोन मिळते आणि हा एक छोटा व्यवसाय ज्याचं मार्केटिंग सेल्सपासून ती फॅब्रिकेशन करण्यापासून तो टेम्पो कसा असेल, त्या टेम्पोच्या बाबतीतलं आतमध्ये सजावट कशी असेल, तुम्ही कसा बिझनेस करायचा, ते रेट्स काय असतील, तुम्ही विक्री कशी करू शकता, या सगळ्या संदर्भात मला असं वाटतं की मी महिलांना नम्रपणे मी आव्हान परत एकदा विनंती करतो की अवनी लघुउद्योग मोबाईल व्हॅनच्या मार्फत मी अतिशयोक्ती करत नाही, पण 5 वर्षात, पुढच्या 5 वर्षात 1 ते 1.5 करोडपर्यंत तुम्ही तुमची उलाढाल करू शकता. ती कशी, यासाठी तुम्ही मला वैयक्तिकपणे तुम्ही फोन करा. माझा नंबर आहे 9820030971. याकरता ही काही जी मी मगाशी महामंडळं सांगितली, महाराष्ट्र शासनाचे जी काही ह्या महामंडळाकडून आणि विविध बँका, आता मी बँकांची नावं पण मी सांगतो. स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, HDFC बँक, येस बँक, त्यानंतर सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक, म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक, कॉर्पोरेट बँक, नॅशनलाइज बँक, या सगळ्या बँकांनी पुढाकार घेतला आहे. फक्त आता तुम्ही झोपेचं सोंग घेऊ नका, झोपेतून जागे व्हा, कारण असे कोरोना आता वारंवार येत राहणार. ही एक तुम्हाला धोक्याची घंटा आहे असं मी समजतो. तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलंच किंवा तरुण पिढीला किंवा महिलांसाठी तुम्ही अशा पद्धतीने कार्यक्रम राबवतात किंवा मेळावे देखील घेत आहेत, तर महाराष्ट्राचं केंद्र सरकार उद्योगासाठी काही अनुदान दिलं जात आहे का? महाराष्ट्रासह केंद्र सरकारकडून काही उद्योगधंद्यांसाठी अनुदान दिलं जात आहे का? अनुदान म्हणजे मी तुम्हाला आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्र शासनाने जे काही तुम्ही लोन्स घेणार, समजा आता आपण गाडीची किंमत किंवा कुठलाही व्यवसाय 10 लाखाचा तुम्ही तो एक व्यवसाय केलात, 10 लाखाचं तुम्हाला ते कर्ज मिळालं, त्या कर्जातून जे काही तुम्ही व्याज आणि मुद्दल भरताय, त्या मुद्दलची तुम्हाला तर ते बँकेत द्यावीच लागते, व्याजही बँकेत द्यावं लागतं. परंतु अण्णासाहेब पाटील, अगदी शामराव पेजे महामंडळ, म्हणजे OBCचं महामंडळ, विजयंती महामंडळ, या महामंडळाकडून जे काही तुम्ही व्याज प्रत्येक महिन्याला जेवढं भरताय ते व्याज तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये परत केलं जातं.